नागाव आणि आगासन पुढची मॅच आहे, लक्षात घ्या. 10 जानेवारीला जी मॅच होणार होती ती मॅच या मॅच नंतर होईल. विनोद मडवी आलेत पहिले षटक घेऊन. शाखा प्रमुख बालगावचे नामवंत खेळाडू गणेशजी म्हात्रे यांचे सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन कैलासनाना पाटील यांना आपल्या शुभस्य आपण त्यांचाही सन्मान या मंचावरती करावा. मॅचलाही एका बाजूने सुरुवात झालेली आहे. आपण काही क्षणातच कॉम्बॉक्सकडे देखील जाणार आहोत. 1 ते 2 सन्मान आपण आणि करू. यानंतर आपल्यामध्ये नामवंत खेळाडू बालगावचे राकेश दादा म्हात्रे देखील आहेत. मी त्यांना विनंती करेन आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा प्लीज. आणि या सन्मानाबरोबरच वळत आपण मॅच नंबर 2 कडे. डिफेंडिंग चॅम्पियन सापाड आणि त्यांच्या अगेन्स्ट बालगाव. लास्ट सीझन मध्ये सेमीफायनलची मॅच होती. आता पहिल्याच फेरीमध्ये समोरासमोर आहेत. इट्स ओटी कॉम्बॉक्स ऐकूयात कल्याण डोंबिवलीचे आणखी एक नामवंत समालोचक आणि कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष नितीनजी काळन यांना. थँक्यू. धन्यवाद. आपण पाहतोय कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट समालोचक समितीचे सदस्य करण कान, राहुलजी भोईर आमचे सदस्य आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा आपण पाहतोय. आईगावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 ही 4थी रात्र तुम्ही पाहतायत आणि 4थ्या रात्रीतली ही दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. एका बाजूला भाल, दुसऱ्या बाजूला कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापाड, मागच्या वर्षीचा चॅम्पियन, तर दुसऱ्या बाजूला जबरदस्त कामगिरी करणार 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये निल्सन मडवीच्या स्वरूपात 2 वरती पहिला धक्का. आतमध्ये सापाड टीमला 8 वाजता बरोबर पहिला चेंडू पडलाय. लक्षात घ्या. बॅटिंग बॉलिंग दोन्ही टीमला ही सूचना आहे. नवीन बॅटर विकी मडवी आलेत बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय सापाड आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता भाल संघ. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल. यानंतर ओमसे आगासन आणि नागाव दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पहिल्या मॅचमध्ये 66 धावा उभारल्या होत्या वीर बजरंग शिडून टीमने, मात्र त्या चेस झाल्या नाही. तुषार पाटीलचा जो विकेट आला तो टर्निंग पॉईंट होता त्या मॅचचा आणि चिन्मय थोडेसे उशीर आले त्या मॅचमध्ये. विनोद अपील स्ट्रॉंग आहे. पंच सांगतायत ऑफस्टमच्या बाहेर आहे. मनोज पवार सरांचा इशारा येतो मॅन फ्रॉम उत्तर शिव. कधी सोमनाथ हेच सांगतायत ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता आणि हे खेळाडू ते असणं गरजेचं आहे, कारण की गोलंदाज ज्या बी अपील करतात काही खेळाडू माहीत असतात मैदान, त्यांना कदाचित माहिती असतं बॉलची पिचिंग काय आहे, हाईट फॅक्टर काय आहे, बॅटची एज लागली की नाही, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात पंचांना. 3 धावा दापल कधी लागल्यात. सापाड संघ प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हरची मॅच. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना तुम्ही पाहतायत. उद्यापासून कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप मकर संक्रांत ट्रॉफी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल 9 जानेवारी ते 14 जानेवारी. विनोद बेगवान चेंडू पाहायला मिळतोय, मात्र ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. हातावरती नियंत्रण नाहीये विनोदच्या, कारण विनोदकडे वेग प्रचंड आहे आणि नेहमीच तो वेगाने इम्प्रेस करतो. चार धावा दापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापाड. सापाड चषक स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये.
रोहित थोडासा संघर्ष करतोय. मागच्या वर्षी याच स्पर्धेमध्ये फॅशन प्रो बाईक त्याला मिळाली होती याच मैदानामध्ये आणि चॅम्पियन संघ होता सापाड संघ. आणि जबरदस्त आनंद त्यांनी व्यक्त केला. जल्लोष तुम्हाला पाहायला मिळाला होता आणि त्याच जल्लोषाने आता या स्पर्धेमध्ये याही वर्षी ते खेळताना दिसत आहेत. आई चांगला बॉल होता. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिट. रोहित पाटीलची खेळी समाप्त. रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का. क्षेत्ररक्षक होते निखिल म्हात्रे. जबरदस्त डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. हर्षल मडवी आलेले आहेत. पहिल्या षटकात 4 धावा आल्या, 2 विकेट गेलेत. पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटाचा वेळ गेलेला आहे, हे लक्षात घ्या. भाल संघ 20 मिनिटात तुम्हाला पहिली 4 षटकं फेकायची आहेत. 1-2-3 मिनिटं इकडे इकडे असतील तर नक्कीच ते. प्रदीप म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. गावदेवी भाल संघ तुम्ही पाहतायत. गावदेवी भाल विरुद्ध कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाड. मुलांकडे विभागातील एक संघ कल्याण विभागातील आणि आपण म्हणतोय प्रदीप म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. विकी स्ट्राईक हँडला आहेत. 9 सेकंडला हर्षलला तुम्ही पाहतायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात आपण पाहतोय. सपाट विरुद्ध बाल अशी मॅच तुम्ही पाहतायत. पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. सिंगल इथे मेल. सिंगल धावसंख्या आपण बघू शकाल 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गमावलेत. थोडंसं अडचणीत आहे सापाड संघ. मागच्या वर्षीचा चॅम्पियन बघा चॅम्पियन प्रमाणे कमबॅक करेल का या मॅच मध्ये. प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम डोंबिवली स्क्वेअर लेगची पंच आपण पाहतोय. मनोज पवार सरांना पाहतात मॅन फ्रॉम उत्तर शिवानी. तिसरे पंच आपण पाहतोय रमाकांत पवार सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम कल्याण. प्रदीपचा पुढचा बॉल. हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. धावा आपण बघू शकाल. सिंगल डिजिट मध्ये अजूनही धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे विकी मडवीच्या बॅटमधनं. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकारांची नितांत गरज होती. त्यामुळे विकीला माहिती आहे या खेळपट्टीवर 55-60 धावा 50-55 हे टार्गेट चांगलं असू शकतं आणि त्यासाठी धावा कराव्या लागतील. विकीला चांगलं ठाऊक आणि विकी जेव्हा जेव्हा संघ अडचणी असो तेव्हा तेव्हा त्यांनी धावा बनवलेल्या आहेत सपाट टीमसाठी. पुढचा बॉल स्वाईप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. शॉर्ट फाइंडिंगला एक सिंगल मिळाली लेग बाईटच्या स्वरूपात. बॅट आय थिंक खेळपट्टीला ग्राउंडिंग झाली. त्यामुळे धावसंख्या आपण बघू शकाल. भावेश आम्हाला सांगतायत 13. मगाशीच राहुल भोईरने सूचना दिली. काल करण काळने सूचना दिली. पैसे इथे जमा झाल्यानंतर बक्षीस अनाउन्समेंट होईल. गुगल पे फोन पे काहीच चालणार नाही. आणि समालोचकांना खास करून कॉल करू नका. सर्व आमचे मित्र आहेत मात्र पैशाने मित्र शत्रू होतात. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 14. आणि ही सूचना आमची नाही तर आमचे मॅनेजमेंट कमिटीचे. कॅश तुमच्याजवळ आली तरच तुम्ही
अनाउन्समेंट करा आणि ते आम्ही करू आमच्याकडे आली तर. 14 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील रिव्हर्स फटका, याच फटक्याने धावा दिलेल्या आहेत विकीला. हाई बॉल बघायचे, पंच चर्चा करतायत आणि अखेर इशारा आलाय हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. भाल संघ, गावदेवी भाल फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकात 20 धावा, 2 षटकांसाठी 10 मिनिटं गेलेली आहेत. लक्षात घ्या 20 मिनिटं 4 षटकं समाप्त झाली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. त्याच्यापेक्षाही जास्त वेळ घेतला तर रनची पॅनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. नाही भावेश एकदा असंच पारितोषिक फोनवरती लावलं, त्या खेळाडूला पारितोषिक मिळालं नाही. मी जवळजवळ त्या स्पर्धेतनं घरी गेलो, त्या 2 तासानंतर रात्री मला कॉल आला की नितीन काळन तुम्ही अनाउन्समेंट केले होते ते पैसे मला मिळाले नाही. मी सांगितलं तर काय मी देऊ, पैसे जमा तर असायला पाहिजे ना आमच्याकडे द्यायला. मग तेव्हापासून आम्ही ठरवलं की आता अनाउन्समेंट करायची तर पैसे जमा झाल्यावर. नाही चंदूदा, खेळाडू असं वाटतं आपल्याला, बरेचसे खेळाडू हुशार असतात. अनाउन्समेंट एकदा जर केली त्यांच्या कानावरती जाते आणि ते घरीपर्यंत कॉल करतात. कोणाला? तर समालोचकांना. समालोचक काय करतील त्याला? तर पैसे जमा करा प्लीज, राग मानू नका. 2 षटकात 20 धावा झाले आहेत. 10.00च्या सरासरीने तिसऱ्या षटकात विनोद आलेत. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी, कारण 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे एखादा गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. रोशन पाटील आणि सुनील पाटील साहेब आपण लालचंददादा पाटील यांचे जवळचे मित्र आपल्यापासून रजा घेत आहेत. साहेबांचा मी मनापासून आभारी आहोत. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. वरती 2 विकेट गेलेत. विनोद आलेत, कारण पाण्याची व्यवस्था सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. तोही वेळ आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. हर्षल तुम्ही पाहता एक धाव पूर्ण आली. हर्षलने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि सिंगल डबल धावा घेत असताना या मॅच मध्ये विकी आणि हर्षलला तुम्ही पाहताय धाव संख्या 22 वरती. 22 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सुरुवात 2 धावांनी केलेली आहे. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि प्रचंड मेहनत सागर फराड आणि रोशन फराड यांची नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते. आमचे सर्वच कॅमेरामॅन नक्कीच मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. मात्र इथे फटका गॅप मध्ये समीर वेगाने आले, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. कॅप्टन कडनं झाली चूक. 4 धावांसाठी चौकार. भोवे यांच्याकडनं हर्षलने 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नाही पॅकर्स मागे आहेत ना. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेतात. कॅप्टन कूल सचिन भोईर यांचे आगमन झालेले. जबरदस्त क्रिकेटर, उंबारली गाव म्हटल्यानंतर. सत्तावीस धाबा दाखल दिलेल्या आहेत. कारण सचिन भोईर म्हणजे उंबारली गावची खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटची ओळख. 5 टू व्हीलर बाईक, 1 4 व्हीलर कार, सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. 27 धावा झालेल्या आहेत. विनोदचा पुढचा बॉल हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. पुश करो खुश रहो. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली आहे. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 29 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वेळ तुम्हाला सामने खेळणं गरजेचे, लक्षात घ्या. नाईट स्पर्धा तुम्ही खेळतायत. काल कस्तुरी 11, जय हनुमान, गौरी शंकर, गौरीपाडा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. पहिला संघ रेग्युलर फॉर्मॅटमध्ये फायनलमध्ये आपण पाहिलं तर 40+ मध्ये मोठी देसाई 40+ आणि मोठा गाव 40+, असे 2 संघ 40+च्या फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. 4 बायसिकल आणि 1 होंडा शाईन बाईक तुम्ही पाहतायत.
शेवटच्या मॅच पर्यंत फायनल मॅच पर्यंत धावा मालिकावीरसाठी काउंट होतील. मात्र फायनल मॅच मध्ये काही गफलत झाली तर धावा त्या काउंट होणार नाही, लक्षात घ्या. फायनल मॅचच्या मॅनेजमेंट कमिटी त्याचा निर्णय घेतील. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. विकेट चांगली बॅटिंग करतायत. तर निखिल आहेत. निखिलने ऑलरेडी एक रनआउट या मॅच मध्ये केले आहे, त्यामुळे धाडस दाखवलं नाहीये. भावेश आम्हाला सांगताय सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 30. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता जर अत्यावश्यक असेल तर. मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहतायत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. ओमसाई आगासन आणि नागाव स्लो चेंडू होता, गती कमी केली. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद सोरका, त्याने एक चांगला झेंड टिपलानी हर्षदचा डाव संपलाय. 30 वरती तिसरा धक्का. चला, येणारं षटक तुम्हाला 5 मिनिटात टाकायचे, लक्षात घ्या. चौथं आणि तांत्रिक खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येऊ शकतो. त्यामुळे आता गोलंदाजी करण्यासाठी प्रमोद आलेत. प्रमोद सोरका ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हुंडा शाईन बाईक आपल्याला पाहायला मिळते आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. ध्रुव एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय. नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा त्यांनी बाईक आम्हाला प्रस्तुत केली आहे. मात्र ज्या खेळाडूला बाईक मिळेल त्या टीमचे 15,000 रुपये कट केले जातील पासिंगसाठी, हे लक्षात असू द्या. तीस धावा झाल्या. 10.00 सरासरी मेंटेन ठेवलेली या मॅच मध्ये. प्रमोद आले चौथं षटक घेऊन. वैयक्तिक पहिल्या संघाचं चौथं षटक करून 2 षटकांचा स्पेल समाप्त झाला विनोदचा. प्रमोद सोरकादे वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं. चला स्पीडअप करा भाल, गावदेवी भाल. वेळेत तुम्हाला सामने खेळणं गरजेचं आहे. आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या असतील ते व्यवस्थित पार्क करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाहीये. बॉल रिलीज ज्यावेळी होतो त्यावेळी थांबणं गरजेचं आहे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पहिल्या मॅच मध्ये 66 धावा वीर बजरंग शिवडून संघाने उभारल्या होत्या, त्याचे झाल्या नाहीयेत. काल वडवली बीने 75 केल्या होत्या त्याचे. हा ऍक्शन रिप्ले, हलकासा स्विंग झाला होता बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. विकीच्या बॅटमधून येतोय चौकार. झुंजीतला नंबर 1 चा बैल. त्या व्हेरिएबलची चर्चा भरपूर आहे. निल्सन मडवी साताने त्यांचे स्टेटस आम्ही पाहत असतो. 34 धावा झाल्यात. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाही. विकी स्वतःवरती नाराज आहेत. ड्रिल करून बघतात एक्झॅक्ट हा फटका कशा प्रकारे खेळायचा होता. डॉट चेंडूची इथे समाप्ती. आज आपण पाहिलं साबेगावची स्पर्धा जिंकून इथे दाखल झालाय कुशल शिरसा स्पोर्ट्स सापाड आणि 2026 मधली पहिली ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे. फायनल मॅच मध्ये ओमसे आगासन संघाला पराभूत केलंय. तो पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आहे. मतलब तो 10 जानेवारीचे जे 8 संघ आहेत त्या लॉट्स मधला तो संघ आहे, हे लक्षात असू द्या. ब्लॅक स्क्रीनच्या मागे बघा शेकोटी पेटवली असेल ती विजवायची. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. रवी भोईर जरा लक्ष द्या तिकडे स्क्रीनच्या मागे, किपरच्या मागे, कॅमेरामॅनच्या आमच्या मागे बरोबर दूर येतोय बघा, जरा चेक करा. 36 धावा धापल कधी लागलेले आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रबोधने 4 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केलेत.
प्रमोद बॅटिंग बॉलिंग मध्ये नेहमी चर्चेत असतात. गावदेवी भाल म्हटल्यानंतर प्रदीपजी मडवी असतील, आमचे संदीप मडवी असतील, त्यांच्या गावचाच संघ आपण पाहतो. इथे चांगला झेल टिपलाय तिथे बघा. कॅप्टन समीर तिथे होते आणि समीरने एक चांगला झेल टिपलाय. विकीची खेळी समाप्त. 36 वरती 4था धक्का. कुशल श्रीशा स्पोर्ट सापडला. मला जसा फटका चांगला होता विकीचा. काल असाच फटका खेळायला गेले कमलेश आणि त्यानंतर कमलेशचा झेल गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि तिथून मॅच टर्न झाली. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ थोडासा अडचणीत आहे आता सध्या तरी, त्यांची बॉलिंग अजूनही बाकी आहे. समीरने बघा स्वतःला स्ट्रेच केलं. मग अशी एक चौकार मिस फिल्डिंगचा समीरकडनं गेला होता, त्यावेळी खेळाडू थोडेसे नाराज होते त्यांच्यावरती. रोशन घोडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 36 वरती 4. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नागाव आणि आगासन टॉससाठी उपस्थित राहायचे. नागाव संघ आपण पाहतो, तोही संघ आज चॅम्पियन्स ठरलेला आहे नागावच्या स्पर्धेमध्ये. आता व्हिडिओ ज्यावेळी पाहिली माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच पाहिलं की 24 धावांची पॅनल्टी लागूनही त्या संघाने ती स्पर्धा जिंकली. नाही असंच कारनामा 11 धावांची पॅनल्टी लागल्यानंतर चॅलेंज स्पोर्ट पारगावने केला होता SSC ट्रॉफीमध्ये, आणि त्यानंतर आकाश तारेकरला बाईक सुद्धा मिळाली होती. पॅनल्टीचा फारसा फरक नाही आहे. क्रिकेट चांगलं खेळा, पॅनल्टी किती असो तुम्ही जिंकू शकता, आणि हे सिद्ध केलं नागावने. पहिलाच बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत सुजित राणे तिथे आहेत. एक सिंगल मिळाले. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आपण बघू शकाल 37. 37 धावा झाले. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आगासनचे कॅप्टन सुभाष मुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. चार षटकांचा खेळ संपलाय. चला 4 षटकं तुम्ही वेळ टाकलेली आहेत, त्यामुळे 5व्या षटकाला सुरुवात करा सोमनाथ. निहाल मात्रे आले शेवटच्या ओव्हरमध्ये. नंदू 11 ओमसाई आगासन विरुद्ध नागाव रोहित पाटील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात घ्या. आगासन संघ सुद्धा आज रनरअप राहिलेला आहे साबेगावच्या स्पर्धेत. चॅम्पियन संघ सपाट होता. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नागावच्या स्पर्धेत नागाव संघ चॅम्पियन होता आणि रोहिंजन संघ रनअप होता. अरुण क्रिकेट स्पोर्ट रोहिंजन. 4 षटकात 37 धावा झालेल्या आहेत. निहाल मात्रे आलेत कोणीगाव यांकडून. पहिला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. रोशन घोडेच्या बॅटमधून येतोय. उपयुक्त चौकार. नितांत गरज होती सपाट टीमला आणि तो चौकार आला. 41 धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळते. रोशन पुढे सुद्धा नेहमी चर्चेत असतात बॅटिंग मध्ये. चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत आणि तर त्याच चौकार षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये. निहालचा पुढचा बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर रोशनच्या बॅटमधून आलाय. 6 अक्षरशः बॉलला खेचलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर होता हा बॉल. सत्तेचाळीस धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा येतात. मग अशी पहिल्या मॅच मध्ये धावा नव्हत्या जुनी डोंबिवलीच्या विरुद्ध. त्याबी सुयोग भरत पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या आणि त्याच धावा फायदेशीर ठरल्या त्यांना विजयासाठी. आणि इथे तेच करतायत रोशन. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. सिंगल इथे मिळाली.
विकेट सुद्धा शाबू ठेवणं गरजेचं आहे. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे, कारण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे आणि तेच नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत, लक्षात घ्या. 48 धावा झाल्या, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन कुशल शिर्षा स्पोर्ट्स सापाड 32 संघांमधनं ही स्पर्धा मागच्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये त्यांनी जिंकली होती. मात्र भाल संघ सुद्धा विसरून चालणार नाही. गावदेवी भाल संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता, मात्र पहिल्याच मॅच मध्ये ते एकमेकांच्या समोर आलेत. इथे चेंडू हवेत आहे. समीरचा जजमेंट चांगला आहे. समीरने या मॅच मध्ये दुसरा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. सागरची खेळी समाप्त. 48 वरती 5वा धक्का कुशल शिर्षा स्पोर्ट सापाडला. जे कौतुक चला टॉस साठी या ओमकार पाटील येत आहेत. नंदू 11 ओमसे आकासन सुभाजी मुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल नागाव संघ. बऱ्याच वेळा 12-13 नागाव या नावाने सुद्धा घेते, मात्र आपल्यापर्यंत नाव आल्यावरच आपण ते निश्चित करूया. रोहित सांगतीलच. राहुल भोईर बघा ना काय चर्चा करतायत. बॅटिंग करण्यासाठी अधिक आले स्वतः कॅप्टन सुद्धा राहिले त्या टीमचे. इथेही चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. निहालने कॉल दिलाय, फॉलो थ्रू मध्ये माझा झेल आहे, मी पकडणार. फलंदाज बाद होईल. 48 वरती 6वा धक्का मैदानामध्ये लागत असताना सापाड टीमला. मात्रे सागाव संघाचा गोलंदाज ज्याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती आणि 6वा गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय. गुड जॉब भावेश पाटील उंबारीचे एक जबरदस्त ऑफिशियल गुणलेखक. उद्यापासून त्यांना तुम्ही मकर संक्रांत ट्रॉफी कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे मनीष मडवी आलेत. मनीष एक चांगला गोलंदाज या टीमचा सातत्याने गोलंदाजीमध्ये तो चर्चेत असतो आणि वेळ आल्यानंतर षटकार चौकार मारण्याची ताकद मनीषने ठेवलेली आहे बऱ्याच वेळा. 48 वरती 6 हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 आल्या होत्या, मात्र 2 बॉलमध्ये 2 विकेट सुद्धा गेलेत. या बॉल नंतर टॉस होईल. नागाव विरुद्ध आगासन. आगासन प्रीमियर लीग स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. विराज मुंडेने ती स्पर्धा अक्षरशः गाजवली आणि त्यानंतर निलसान, त्यानंतर जयेशची जबरदस्त बॉलिंग तुम्ही पाहिली. दरवर्षी त्या स्पर्धेची आतुरता असते आणि इथे बघा शेवटच्या 3 बॉलवरती एकही धाव आली नाहीये. त्यामुळे सापाड संघाने 48 धावा उभारल्या आहेत, 6 विकेट गेलेले आहेत. 49 धावांचा पाठलाग आता भाल संघाला या मॅच मध्ये करायचंय. लगेचच फिल्डिंग लावून घ्या सापाड टीम. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस केला जाईल. करण काळन तिथे सज्ज आहेत. एका बाजूला आगासन, दुसऱ्या बाजूला नागाव आहेत ना. 4-5 प्लेयर दिसत आहेत नागावचे. या नागावचे कॅप्टन नागाव टीमचे कॅप्टन या. नंदू 11 ओमसे आगासनचे कॅप्टन आलेले आहेत. सुभाष मुंडे यांनी पुरस्कृत केले संघ. तर या सुभाष मुंडे साहेब आपण आपले हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. करण कांती ते सज्जत आणि टॉस केला जाईल. पिंटू शेट पाटील यांच्या शुभासे करूया आपण टॉस या मॅचचा. आणि मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे सदस्य राहुल भोईर यांचा आवाज. खरं तर ही मॅच शेवटच्या रजनीची होती, पण आज आपण तिला खेळत आहोत. आगासन आणि नागाव रेग्युलर असा कॉल 40+ आलाय. टॉस जिंकलाय तो आगासनच्या कॅप्टनने. दोन्ही कॅप्टन आपण या प्लीज. होय आपल्याकडे प्लीज प्लीज प्लीज. ओंकार सकाळी खेळलास आणि फायनल जिंकले का तिकडे? नाही, सेकंड नंबर आला. अख्खा दिवस खेळलेला, जवळपास 4 ते 5 मॅचेस तिकडे खेळून या स्पर्धेमध्ये खेळण्याची आताही उत्सुकता किती आहे? नाईटला खूप उत्सुक आहे, मजा येते खेळायला नाईटला. या सीझनमध्ये ऑलरेडी तुम्ही कुठली नाईट स्पर्धा खेळलेला? नाही, पहिल्यांदा नाईट आहेत. नागावचं अगेन्स्ट अगोदर मॅच झाली डे फॉर्मॅटमध्ये, झालेले. कोण जिंकला? आम्ही जिंकलेले.
सो आता सगळे जे दुपारी मला पाहायला मिळाले साबेच्या स्पर्धेमध्ये सगळे खेळाडू आहेत की काय ॲबसेंट आहेत? नाही नाही सर्व खेळाडू आहेत. डिसिजन तुम्ही फिल्डिंग करणार आहात. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. मंडळी नागावचा अगेन्स्ट आगासन पुढचा सामना टॉस झाला आणि तो आगासनच्या बाजूने लागला. फिल्डिंग ते करणार आहेत नेक्स्ट मॅचमध्ये. आता आपण ऑनगोईंग मॅचच्या दिवशी इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर यांचा आवाज आपण ऐकला कॉमेंट्री बॉक्समधून. आमचे मित्र केकी देखील आहेत कॉमेंट्री बॉक्समधून त्यांचे पण आवाज ऐकतो. सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. प्रदीपजी मडवी सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष त्यांचाच गावचा संघ भाल खेळतोय. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. टार्गेट या मॅचमध्ये बघतो आपण 49 करायचे आहेत. लास्ट इयरचा चॅम्पियन संघ आपण बघतोय कुशलवन शेषा स्पोर्ट्स सापाड संघ इन ॲक्शन. पिंटा शेठ पाटील यांना पुरस्कृत केलेला संघ ते स्वतः सध्या तरी आनंद घेत आहेत व्यापीडाईजवरती या स्पर्धेचा आणि या सामन्याचा. चला अंपायर्स आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. 49ची चेस आहे. सोमनाथ राणेसोबत मैदानाच्या आतमध्ये विनायक चिकनकर. राणे आणि चिकनकर दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी भाल टीमच्या माध्यमातून. आणि बॉलिंग मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये मनीष मडवी. बरेचसे पाहुणे सध्या तरी आनंद घेत आहेत. सुखदेव काका पाटील असतील, आमचे लेजंड खेळाडू सचिन दादा बोईर, राकेश म्हात्रे, गणेश दादा म्हात्रे आणि सगळे आमचे पाहुणे. अंपायरचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. 49ची चेस आहे. समोर राणे त्यांना पुन्हा कमबॅक केलेल्या भालमध्ये. बघा कशा पद्धतीने ते खेळतील या महत्वपूर्ण मॅचमध्ये. गेम ऑन. 8:32 पहिला चेंडू. पहिला बॉल खराब होता. फक्त दिशा दिलेला ऑन साइड. लास्कर ऑफ द विकेट. डीप मध्ये लॉंग लेगला कोणी फिल्डर नाहीयेत. मिदिल धावा 4. अंपायरचा कॉल आहे. बघूया DRS ची कुठली मागणी नव्हती. मध्ये अंपायरना सांगितले की आम्हाला डाऊट आहे, आम्ही चेक करू. तिसरे पंच आता निर्णय देतील. च्या चेस मध्ये पहिला चेंडू आपण बघितला. उलटॉस होता. ऑन साइडला खेळले. स्कोर ऑफ द विकेट. लॉंग लेगला चौकार आलेला आहे. बघूया चेंडू लिगल आहे की तिकडे काही गोष्टी बघतील अंपायर. आमचे थर्ड अंपायर फेअर चेंडू. चौकांना धावांचा श्री गणेश करत असताना सोमनाथ राणे. रनचे 4 करायचे 49. मडवीचा पुढचा चेंडू वेगवाने अफिल LBW मेल विकेट. पहिला चेंडू जरूर सोमनाथ राणेचा. मात्र दुसरा चेंडू बघतो आपण मनीष मडवीचा. मी ते विकेट. पहिला धक्का लागत असताना गावदेवी भालला. रनचे 4. 4ला 1. व्हेरी गुड डिसिजन बोथ अंपायर. अप्रतिम निर्णय आला मनोज पवारच्या माध्यमातून. पण आपल्याला LBW पाहायला मिळाला. आणि जरूर
चर्चा करत होता सोमनाथ राणे की चेंडू आणि बॅटचा संपर्क असं काहीच नाहीये. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. योग्य तो निर्णय येत असताना अंपायरच्या माध्यमातून मी ते विकेट. पहिला धक्का लागत असताना गावदेव भालला सुरुवात चांगली करून जरूर दिली चौकार. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना मनीष या मॅचमध्ये. नेल मात्रे नवीन बॅटर, चेस 49चे. माझा लास्ट इयरचा चॅम्पियन संघ एवढा इझिली आणि आता देखील सकाळी बघतो आपण साबेदने अप्रतिम क्रिकेट खेळलेला. तिथे देखील पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकलेले कॉन्फिडेंटली खेळतील. मजा आला मॅचमध्ये. पुढचा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. फिल्डिंगचा सांडर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स इकडनं काय मिळतील सेव्ह केलेला आहेत. 2 कंप्लीट. थर्ड इकडनं प्रयत्न होता जरूर मात्र मिळतील बघतो आपण. धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती. सहा धावा बलकावरती आहेत या मॅच मध्ये बघतो आपण. कराच्यात 49. निहाल मात्रे थांबणं तेवढंच गरजेचं मॅच मध्ये. ओ द विकेट फुल टॉस ऑन साइड लावण्याचा फटका. डीप मध्ये मोठी चेस आहे. फिल्डर तिकडे पोहोचतील उचलून फेक करतील. काय रन्स इकडनं मिळतील. खराब फिल्डिंग झालेली आहे. रन्स इकडनं मिळणार आहेत. रन्स मिळतील. 1-2 का 4. धावा 4. पेक्षा मुळीच नाहीयेत. लास्ट इयर त्याचा ड्रीम कंप्लीट झालं होतं. याच मैदानावरती त्यानं मालिका विराचा पारितोषिक जिंकला होता. तोच फिल्डर पाहायला मिळाला इन ऍक्शन मध्ये. मध्ये रन्स मिळतील इकडनं 4 आणि संघाची धावसंख्या बालची 10. नेक्स्ट बॉल आखो टपाचा आहे. उडवला फटका. पुन्हा मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल. फिल्डरचा प्रयत्न होता जरूर. पोहोचलाय तो उचलून फेक करेपर्यंत कशा धावा इकडनं मिळतील. पूर्णच्या पूर्ण 2 मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या बालची आपल्याला पाहायला मिळते. कोण धावा आहेत 12 धावा पलकावरती. लॉस ऑफ 1. 12 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. गावदेवी भाल या मॅच मध्ये 49चं चेस आहे. मनीष जरूर प्रयत्न करतोय. फुल टॉस पुन्हा एकदा समोर व्ही शेप मध्ये फटका खेळला. साईड स्क्रीनच्या दिशेनं रन चांगला मिळतील. मात्रच्या बॅटमधून अजून एक चौकार. पहिल्या ओव्हर सगळे संपले आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण धावा बघतो. धावा बलकावरती 16 धावा आहेत. 16. शेकोटी प्लीज आपण बंद करा. थंडी आम्हालाही वाजते. इकडे बॅक साईडला बघा. दूर तर शेकोटीच्याच दिसतोय. असेल तर प्लीज थोडी बंद करा. बॅक साईडला तर देखील प्रॉब्लेम त्याचा आपल्याला थोडं सहकार्य करा. बाबेश तिकडे आपण थोडीशी काळजी घ्या. जरा सांगा त्यांना. शेकोटी प्लीज आपण बंद करावी. नम्रतेची विनंती आहे. भावेश आपण जाऊन स्वतः बघायचे जेणेकरून प्रॉब्लेम नकोय. प्लीज. अजून आपल्याला 6 मॅचचा आजचा वेळापत्रक कंप्लीट करायचं आहे. ऑलरेडी ड्यू फॅक्टरचं प्रमाण आज संध्याकाळपासूनच संडीचं प्रमाण आहे. सागर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर. माझा चेंडू बघतो आपण इनफिल्डच्या आतमध्ये पॉईंटला तिकडे फिल्डर पोहोचलाय. तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावरती 17. 49 ची चेस या मॅच मध्ये गावदेवी भाल या धावसंख्याच्या बघू कशा पद्धतीने पाठलाग करेल. सागर पाटील दुसऱ्या षटकामध्ये आला बॉलिंग मार्कवरती. मजा आला मॅच मध्ये.
जरूर प्रयत्न असतील. सपाट संघ देखील शेवटपर्यंत प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूने गावदेवी भालला इकडनं बागेदर हवी आहे. निहाल आणि विनायक. P2 मध्ये सागर पाटील ओद विकेट. वेगवान चेंडू, फटका, मस्सामिंग पॉइंटला गवसत इथं बघतो आपण निहाल म्हात्रे. त्याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरी विकेट आणि दुसरा धक्का लागत असताना गावदेवी भालला. 17-2. सध्या मॅच मध्ये प्रयत्न सुरू आहेत. बॅटर प्लीज. गावदेवी भाल, आपण आपला जो का बॅटर जाणार आहे त्याला आपण रेडीच ठेवायचंय. राकेश पाटील देखील आलेले आहेत. आई गावदेवी 12-13 क्रिकेट संघ नागाव उर्फ रवी दादा, स्वागत आहे आपला. नको जाऊ नको. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच दोन टीम इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. खिजी मुंडेचा आगास. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूना बाटचा संपर्क नाही. राणे आल्या मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण क्रमांक 4 वरती. प्रदीपजी मडवी सध्या आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष. षटकातील पुढील चेंडू बागफुटला जाऊन पंच केलेला फटका चांगला आहे. पॉइंटला फिट करत असताना राणेच्या बॅटमधून चौकार. रॉकेट शॉट, पिकअप शॉट, रन चांगला मिळतील. साइड स्क्रीनला 4 धावा. दर्जेदार होता शॉट, क्लास होता शॉट मध्ये. हाय बॅक लिपनं खेळले. हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळतं. ताकद झोकत असताना फटक्यामध्ये. P2 सुरू आहे. पॉवर प्लेचा योग्य तो वापर करत असताना श्रुतीत राणे. 25 धावा आहेत. नेक्स्ट बॉल सागर. कमी केली गती. अशा काय चेंडूंची गरज देखील आहे. येत असताना शेवटचा बॉल डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस आपण धावा पाहतो. धावा फलकावरती गावदेवी भालची धावसंख्या एकूण आहेत 25. तुम्हाला इक्वेशन पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. येणारा चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये धावा करायच्या 24. विजयाकरिता गावदेवी भाल संघाला. यस दिजे. दोन षटकं संपलेत आणि 2 ओव्हरच्या अखेरीस एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा फलकावरती गावदेवी भालची धावसंख्या 25 आहे. 2 विकेट गेलेल्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. इझी जाणार नाहीये. प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतील. विकी मडवी 3rd ओव्हरमध्ये. फिल्डिंग आपण जर बघितलं थोडासा वेळ आपण प्लीज कमी घ्या. फिल्डिंग जरूर सेट करा पण वेळेत आपल्याला
सामना कंप्लीट करायचा आहे. ऑन साईड पूर्णपणे पाक केलेली आहे. मिड विकेट आहे. फार ऑनला फिल्डर आहे. साईड स्क्रीनला आपल्याला फिल्डर पाहायला मिळेल. स्लीपर कव्हर देखील घोडे इकडे बघतो आपण सध्या पेट्रोलिंग करतोय डीप मध्ये आणि सॅकिंग एंडला बॅटर सज्ज आहेत विनायक चिकनकर. मडवी पहिला बॉल द विकेट ऑन साईडला स्कोर द विकेट खेळले डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला चांगले फिल्डिंग. 10 विकेटनं एक सिंगलच मिळणार आहे. मजा आला मॅच मध्ये कारण का थर्ड ओव्हर मध्ये आता पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. नॉन पॉवर प्लेला सुरुवात झालेली. येणारे 18 चेंडू निर्णायक असणार आहेत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 20 धाव आहेत. चेंडू शिल्लक बघतो येणारे 17 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत गावदेवी भालला. कुशल स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघ सापड आपल्याला इन ऍक्शन. लास्ट इयरचा चॅम्पियन संघ गावदेवी भालच्या अगेन्स्ट. दोघांमध्ये महत्वपूर्ण सामना. कमी केली गती बाकला जाऊन कटकनाचा चेंडू शॉट थर्ड मान मध्ये खराब फिल्डिंग बॅकअप आहे. कदाचित काही रन्स मिळू शकल्या असत्या. त्या दरम्यान तुम्ही पाहतायत नागावचे एक लेजंड क्रिकेटर सचिन दादा पाटील यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सचिन दादा भोईर यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं. त्यांनी नंदू 11 ओमसे आगासन टॉस तुम्ही जिंकलाय. खेळाडू कक्ष चॉईस करून ठेवा. 27 धाव आहेत. धावा पुस्तकावरती मडवीचा पुढचा चेंडू द विकेट ना बाकूला जाऊन पंच केलेला आहे. डीप मध्ये घोडे आहेत. थोडीशी खराब फिल्डिंग. सेकंडचा कॉल 2 मिळतील. इकडे चूक करून जमणार नाहीये. जशी संधी मिळते त्या संधीचा इकडनं लगेचच फायदा घेत असताना बालचे दोन्ही खेळाडू डबलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 पुढे स्कोरबोर्ड 29 झालेल्या. चिकनकर सोबत राणे आता खेळतोय. विनायकच्या 3 मध्ये 4 आहेत. सुजितच्या बघतो आपण 5 मध्ये त्यांना 9 केलेले आहेत. इक्वेशन बघतो आपण चेंडू शिल्लक देणारे 15 आणि रन्स करायच्या 20. महत्वपूर्ण षटक. चांगला चेंडू अजून एक फुलर लेनचा होता. आडव्या पाटनं ऑन साईड लक्षात विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्वतः मडवी पुन्हा बोलतो निल्सन तिकडं. 10 विकेटला मला एक सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 30 वरती. आता करायचे 19 मॅच मध्ये चेंडू शिल्लक 14. ओस आपण बघतो ड्यू फॅक्टर आता बसूनच पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये देखील धावा चेस करणं इझी जाणार नाहीये. सकाळ बघितलं आपण थंडीचे दिवस आहेत. नक्कीच सचिन दादा पाटील यांचं आगमन झाले. नागावचे आणि त्यांचा मित्रपरिवार सर्वांचं हार्दिक स्वागत. ओ2 राहुल सर. यावेळेचा फटका फसल्या जरूर. मिसामिंगे झेल कोण घेणार. डीप मधून पोहोचल्या सागर. चूक होणार नाहीये. मी ते विकेट या मॅच मध्ये तिसरा मोठा धक्का लागत असताना गावदेवी भालला मॅच मध्ये. त्या बॉलमध्ये अजून 19 धावा या मॅच मध्ये गावदेवी भाल संघाला बनवायचे आहेत. शेवटपर्यंत मॅच जरूर आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. दोन्ही टीम प्रयत्न करेल. लास्ट इयर सेमीफायनल मध्ये आमना सामना होता तेव्हा माघार नक्कीच घ्यावा लागली होती आणि मनोज म्हात्रे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुलतान बल्ल्याचे मालक सध्या ऑनलाईन आनंद घेत आहे. 13 चेंडू शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 19 ची गरज आहे. नवीन बॅटर निखिल म्हात्रे लफ्टी बॅटर. मडवीचा राऊंड विकेटना हा देखील फटका फसल्या जरूर. डीप मध्ये फिल्डर आहेत. जेल तिथं स्वीकारला जातोय. बॅक टू बॅक इकडनं विकेट मध्ये मगाशी सांगितलं ओस आता वाढत चालला. ड्यू फॅक्टर वाढत चाललेला आहे आणि या मॅच मध्ये सापड संघ कमबॅक करतोय. 4थी विकेट गेलेली आहे. धावा देखून बघतो आपण. धावा कधी 30 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चेंडू शिल्लक 12 आणि रन्स करायचे आहेत 19 या मॅच
हा सामना बरोबरीनेच पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये तीन ओव्हरचा खेळ संपला होता. 3 ओव्हरमध्ये 30 केल्या होत्या. आता बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपलेला भालने देखील 30 केलेल्या आहेत. आता इक्वेशन आपण बघितलं 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 19 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. जबरदस्त आपल्याला सामना पाहायला मिळतोय. कॉन्फिडेंटली खेळतो मैदानाच्या साखर संघ देखील, कारण का सकाळी त्यानं दिव्याची स्पर्धा जिंकलेली आहे. तिकडे देखील त्यांचा चांगला खेळ राहिलेला आहे आणि यामध्ये देखील मॅचमध्ये बघतो आपण एक चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. गावठी भाल संघ इकडनं चर्चा चालू करेल की कशा पद्धतीने सामना पुढे घेऊन जायचे. इकडनं सिंगल डबलनं सामना आपण जवळ घेऊन जाऊ शकतो. कदाचित मोठा फटका, म्हणजे सध्या मोठा फटका मारणं देखील एवढं इझी जाणार नाहीये. ड्यू फॅक्टर दौचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. 12 चेंडू 19 करायचे आहेत. बॉलिंग मागवादी बॉलर रोहित पाटील, न्यू बॅटर वैभव. चिकनकर समोर बॅकला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, लाईन मात्र खराब आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू. इट इज व्हाईट बॉल. प्रत्येकी धाव महत्वाची आहे आणि एक एक धाव आता इकडनं गरजेचे गावदेव भालला. सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 31, 31 धावा. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगला चेंडू. लास्ट इयर स्वप्न कंप्लीट झालं होतं या मैदानावरती. आता देखील मोठी जिम्मेदारी आहे. समोर चिकनकर देखील प्रयत्न करतो की कशा पद्धतीने इकडनं कमबॅक करावं, कशा पद्धतीने धावा बनवाव्या. मध्ये चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग करत असताना या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, चिकनकर पुन्हा जागेवरतीच आहे. जागेवरतीच पाहायला मिळतं. बागपूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा दबाव या मॅचमध्ये गावदेव भालवरती आपल्याला पाहायला मिळेल. रन्स येणं गरजेचे आहेत, कारण का सामना बघतो आता आपण विषय बघितलं तर अजूनही 18ची गरज आहे. 8 धावा जास्त आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये करायचे आहेत 18 गावदेव भालला. अजून एक चेंडू, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. चिकनकर मैदानाच्या बाहेर आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा सापा टीमचा कमबॅक. फलंदाज बाद. आणि एक विकेट इकडनं घेतलेली आहे. रोहित पाटीलनं काय जबरदस्त कमबॅक केलेला मॅच मध्ये. तेजस मात्रे सारखा अष्टपैलू खेळाडू गावदेव भाल टीम मध्ये नाहीये. कदाचित त्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. पण इकडनं बॅटिंगचा जो आपण क्रम बघितला, जरूर मागे पुढे केलेलेच बॅटरलाच देखील मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये कुशल सीसा स्पोर्ट्स सापड संघ देखील कंबर कसतोय. प्रमोद सोरकादे, जेव्हा जेव्हा संघ पाकपोटला असतो, जेव्हा जेव्हा टीम पाकपोटला असते, तेव्हा तेव्हा सोरकादेने अशा मॅचेस काढलेल्या आहेत. त्याच पद्धतीने कडनं खेळावं लागेल. कारण का सध्या बघतो आपण बॉलिंग रोहित पाटील अप्रतिम करतोय. चांगले लेंथ आहे, चांगला टप्पा आहे. ही कॉन्टेस्ट आपल्याला भारी पाहायला मिळेल. लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॅटर. समोर सोरकादे. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये 18 करायचे आहेत. मजा यायला मॅच मध्ये. रंगतदार आपल्याला मॅच पाहायला मिळते. गुलाबी थंडी जाणवते, मॅच गरमागरम आहे. यावेळेचा फटका हवेत खेळत जरूर डीप मध्ये फिल्डर, मिळेल विकेट. सोरकादे देखील मैदानाच्या बाहेर आणि या मॅच मध्ये रोहित पाटीलचा कमबॅक. ऍक्शन ध्रुपले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. मगाशी सांगितला ड्यू फॅक्टर वाढत चाललेला, थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि या मॅच मध्ये काय कमबॅक केलेला आहे. टीमच्या पॅकरनं पिंटा शेटनं मगासपासून पाणी पिला नव्हता, आता सुखरूप पाणी पितोय. होत असतं असं. क्रिकेट खेळच असा आहे. गाव खेळतो तर गावाचा अभिमान हवाय. 8 मध्ये 18ची गरज आहे. नेक्स्ट बॉल, फुल टॉस ऑन साइडला ट्राय केलाय. डीप मध्ये 2 फिल्डर्स मडवी तिकडे आहेत. खरा फिल्डिंग 1-2 का 4 रन्स गरजेच्या तिकडनं गावदेव भालला आणि येत असताना नशिबाचा चौकार.
च्या बॅटमधून हा सामना इकडनं सुरू झालाय की काय, कारण का मगासपासून सगळ्या गोष्टी सापा टीमच्या बाजूने होत्या. मात्र इकडनं हा आलेला चौकार कदाचित मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल अमोलच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक बघता म्हणजे 7 आणि 7 बॉल मध्ये 14 धावा करायच्यात. पुन्हा फुल टॉस ऑन साइडला ऍक्शन मध्ये 2 फिल्डर पुन्हा विकी मडवीत. आता चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील आणि मॅच आपल्याला शेवटच्या ओव्हर पर्यंत पाहायला मिळेल. मात्र या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक खूप चांगला पाहायला मिळाला. विकेट टू विकेट बॉलिंग केलेली, एक चौका जरूर आला. मात्र आता इक्वेशन बघितलं तर चेंडू शिल्लक आहे शेवटचे 6 आणि 6 बॉल मध्ये 12 धावा करायच्या त्या मॅच मध्ये गावदेवी भाल संघाला. यस डीजे. सर स्वर्गीय पंढरी शेठ फडके विगर पनवेल यांची आठवण करून दिली. महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे विद्यमानचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आज आपल्यामध्ये नाही आहेत मध्ये दिलदार मनाचा राजा माणूस. बैलगाडी शर्यत म्हटले की स्वर्गीय पंढरी शेठ फडके दादा सरकार, आणि उद्या त्यांच्याच नावानं मोठं मैदान होते त्यांच्या गावामध्ये. त्यांची आठवण झाली. थँक्यू सो मच चंदू सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. गुलाबी थंडी वाढत चाललेली आहे, मात्र या मॅच मध्ये गरमी वाढत चाललेली आहे. भाल विरोधात संघ सापाड मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग बॅक वरती विकी मडवी. 6 मध्ये 12 पहिला चेंडू उडवलाय डीप मध्ये, फिल्डरला बीट करून चेंडू चालला मिड विकेटला येत असताना दर्जेदार दमदार हा षटकार. नंतर जरूर भोवऱ्यासारखा गोल फिरला होता बॅटर वैभव. मात्र मिळणाऱ्या 6 धावा खूप गरजेच्या आहेत या मॅच मध्ये. आता इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. विकीनं सोडलेला 4 धावा, इकडनं आलेला पहिल्याच बॉलवरती सिक्सर. मॅचचं इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि रन्स करायचे त्या मॅच मध्ये 6. आपण विकेट्स बघूया. पहिल्या धावामध्ये विकेट्स किती गेल्या होत्या आम्हाला भावेश माहिती. 6 गेल्या होत्या आणि इकडेही 6 गेल्या. टॉस कोणाचा होता? टॉस भालचा आहे, म्हणजे 5ही सध्या तरी चालतील येणाऱ्या 5 बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल मडवी, कमी केली गती विकेट किपरच्या हातामध्ये आला चेंडू. डॉट बॉल महत्वाचा आहे, महत्वाचा आहे. प्रत्येकी चेंडू महत्वाचा आहे. आणि येत असताना आता DRS ची मागणी असणारे बॅटिंग करणाऱ्या टीमची. जाऊया बॉलरूम मध्ये. हरिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इकडे तर तिसऱ्या पंचांना खूप सोपं होतं निर्णय. हा देखील जो निर्णय अंपायरचा आहे तोच निर्णय थर्ड अंपायरचा. मजा आला मॅच मध्ये. 4 मध्ये 6 ची गरज. मडवी पुन्हा समोर खेळले, तिथे थोडंसं बघतो आपण खराब फिल्डिंग झाली. जरूर बॅकअप करण्याचा सागर उचलून फेक करतील. 3 धावा इकडनं मिळणार आहेत. कॅज्युअल राहून जमणार नाही क्रिकेटमध्ये. इकडे तुमची हुशारी, तुमची चलाकी गरजेची आहे आणि ती पाहायला मिळत नाहीये. इकडे आपल्याला पुन्हा वेगळं पाहायला मिळेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये बघतो आपण 4 ची गरज आहे. 3 जरी बनवल्या विकेट न गमवता तरी देखील इकडनं सामना जिंकू शकेल गावदी भाल संघ. लास्ट इयर माघार घ्यावी लागली होती, मात्र या इयर मध्ये, या वर्षामध्ये जरूर तो बदला किंवा या मॅच मध्ये त्यांचा कमबॅक पाहायला मिळेल का. 3 बॉल शिल्लक आहेत. 4 ची गरज आहे. जरी 3 बनवल्या तरी देखील इकडनं सामना जिंकू शकेल गावदी क्रिकेट संघ भाल. प्रेक्षकांची बरीचशी गर्दी आज. नामांकित टीम खेळतात आजच्या या लॉट मध्ये. 3 मध्ये 4 करायचे आहेत. फिल्डिंग ऑन साइडला पाक केलेली आहे. समोर वैभव. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू. निल्सन कडनं झालेली चूक, आलेला डॉट. खेळाडू कक्ष नाराज आहे. धाव घेतली का नाही, कॉन्फिडेंटली स्ट्राईक ठेवलेली बघतो आपण वैभवने आपल्याकडं. कारण काय मॅच मध्ये आपण बघतो चेंडू आता शिल्लक येणारे 2 आणि 2 बॉल मध्ये 4 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल.
विकी मडवी कसला मॅच सोडतोय त्याला देखील इकडनं प्रयत्न करायचे, शेवटपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकी चेंडू प्रत्येकी रन्स महत्वाचे. चेंडू शिल्लक येणारे बघतो आपण 2 आणि करायचे 4 धावा या मॅच मध्ये. दोन्ही टीमने मेहनत केलेली आहे. 49चा फक्त चेस होता मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार आपल्याला मॅच पाहायला मिळते. 2 चेंडू 4 ची गरज आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन ट्रायचा फटका. फिल्डर तिकडे आहेत. एकच मेल आणि या मॅच मध्ये आता शेवटच्या बॉल पर्यंत सामना आलेला आहे. शेवटपर्यंत सामना आलेला. 6 मध्ये 12 करायचे असताना पहिल्या बॉलवरती 6, 5 मध्ये 6 करायच्या होत्या. इकडे बघतो आपण 4-5 चालल्या असत्या मात्र मॅच शेवटच्या बॉल पर्यंत. 1 चेंडू 3 ची गरज आहे. 2 जरी केल्या तरी देखील विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकू शकेल. गावदेवी क्रिकेट संघ भाल. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीमनं संघर्ष केला, प्रयत्न केला. हास्य क्रिकेट आहे जिथं प्रत्येकी खेळाडू जीव टाकत असतो आणि जिवत असतो मॅच मध्ये. 1 बॉल 3 ची गरज आहे. 2 जरी बनवल्या तरी देखील इकडनं विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकेल गावदेवी भाल. काल रात्रीची मला आपल्याला आठवते नक्कीच गौरी बडानी सागाव मध्ये झाली होती. तो देखील सामना मात्र नक्कीच सामना जो होता तो टाय झाला होता आणि टॉसच्या आधारावरती तो सामना जिंकला होता गौरी बडा टीमनं. एक चेंडू 3 ची गरज. टाळ्यांचा आवाज येणं गरजेचा. मॅच आपल्याला प्रतिम पाहायला मिळालेली आहे. मॅच कोणीही जिंको मात्र आजच्या या रजनीमध्ये हा आपण बघतो दुसरा सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचे प्रयत्न शेवटपर्यंत आलेले आहेत आणि मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आलेली आहे. 1 मध्ये 3 करायचे आहेत. कुठला संघ असणारे पुढच्या फेरीमध्ये. भाल संघ ज्यांना प्रतिम आणि चांगलं क्रिकेट खेळलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला लास्ट इयरचा चॅम्पियन संघ त्याला पहिली मॅच जिंकण्याकरिता शेवटपर्यंत संघर्ष करावा लागलेला आहे. असं क्रिकेट आहे जिथं शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. 1 बॉल 3 ची गरज आहे. जरी 2 बनवल्या तरी देखील इकडनं सामना जिंकू शकेल गावदेवी भाल. प्लीज थोडं सहकार्य करा. आपण मॅच लगेच ऑन करायचे. 1 बॉल 3 रन. फिल्डिंग आपण बघितलं पूर्णपणे पॅक आहे. ऑन सेट अजूनही पॅक आहे. टाळ्यांचं गज होऊन जाऊ द्या. 1 बॉल 3 ची गरज. फटका हवेत खेळलेत. फिल्डर आणि अखेर 2 धावेनं हा सामना जिंकलेल्या मैदानाच्या आतमध्ये. खुश 11 सिशा स्पोर्ट सापडे टीम अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी भाल. का नाही घेतली हाही प्रश्न होता. जरी शेवटच्या बॉलवरती विकेट आली असती. सचिन पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत नागावचे. तर या सचिन दादा नागावचे एक जबरदस्त खेळाडू आणि तितकेच चांगले आयोजक सचिन पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते. कैलास दादा आपण या. कैलास पाटील मॅन ऑफ द मॅच घोषित करून ठेवा राहुल. तत्पूर्वी आपण सचिन पाटील यांचा सत्कार करणार आहोत. तर लक्ष्मण मुंडे साहेबांचं आगमन झालंय. आगास संजय त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि नंदू 11 ओमसे आगासांचे पुरस्कर्ते सुभाष मुंडे साहेब आपण आला असाल तरी आपले हार्दिक स्वागत. ओके मॅन ऑफ द मॅच घोषित करा. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. विकी मडवी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नागाव संघ चला आपण लगेचच बॅटर पाठवायचे. यस नितीनजी. नाही नक्कीच वेळ कमी आपल्याकडे. नागराज बघा मैदानात चाललेत. नाही जबरदस्त मॅच अशी झाली. मॅच 5 बॉल 6 ची मॅच होती.